प्रभा आत्या जानकीशी विचित्र वागते हे तुलाही जाणवलं ना? अमृता, माझ्या काय घरातल्या नोकर माणसांच्याही लक्षात आलेलं आहे. मला एक कळत नाही, ती ज्या फंक्शन साठी आली आहे ते जानकी आणि तिच्या मुलीचं आहे की नाही? मग तिच्याशी जसं काय वागते ही? पण हे प्रभाताईला कोण सांगणार? कोणी गोविंद घ्या, कोणी गोपाळ घ्या, कोणी मधुसूदन घ्या, कोणी श्रीकृष्ण घ्या, कोणी लक्ष्मी घ्या, कोणी सरस्वती घ्या. आणि आता बाळाला पाळण्यात ठेवा. हो हो, आता बाळाला पाळण्यात ठेवायचं. नाव ठेवायचंय ना? प्रभाताई, द्या नाव ठेवा. हो. रेवा. पाळणा लांब. चला आता पाळणा म्हणा बघू. अहो अहो चला बोला की लाजताय काय अशी? आज आत्याबाई असत्या की नाही तर त्यांनी छान पाळणा म्हटला असता. हो पण आता तर नाही येत ना, मग आपल्यालाच बोलायला पाहिजे पाळणा. चला चला. माझ्या चकुलीचे डोळे, दुध्या कबडीचे डाव, बाई कमळ कमळ, गोड चिडीचे गनाव, जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे, मला लागती बाई खडी साखरेचे खडे, जरी बोलते ही मैना माझी अजून बोबडे, मला लागती बाई खडी साखरेचे खडे, कशी हसली बघ खुदकन 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 माझ्या बाईचे ओठ, नजर लागेल कुणाची लावू द्या ग गाल बोट, नजर लागेल कुणाची लावू द्या ग गाल बोट, लावू द्या ग गाल बोट, लावू द्या ग गाल बोट, लावू द्या. आतेबाई, अशी अचानक कशी आलीस? ते मला काही विचारू नकोस. अमृता आणि वाकनिसांना विचार. एक मिनिट, आता सगळ्यांनी आम्हाला ओरडू नका, कारण हे सगळं मी फक्त माऊला म्हणजे रेवाला सरप्राईज देण्यासाठी केलं होतं. मला तिला तिच्या आत्या आजीला भेटवायचं होतं. बरं, मग आता झालंय ना, सगळं व्यवस्थित झालं ना. छान. मग आता काय पुढचा काय कार्यक्रम आहे? आता घुगऱ्या वाटायच्या. अगं घुगऱ्या घेऊन या अगं. चला घुगऱ्या वाट. बायकांना हळदी कुंकू घुगऱ्या वाट. गौरी मांडवा खाली, गोरी गोरी गौरी मांडवा खाली, गलगले गोजीरा गौरी गसाजिरी, अंड्या बँजो करी साला विलंगिरी, नादावली सोकावाली, गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली.
पान फुलवली गोरी गौरी मांडवा खाली मांडवा खाली मांडवा खाली मांडवा खाली मांडवा वा वा छान 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 थँक्यू थँक्यू थँक्यू. एवढ्या उत्तम नृत्याविष्काराला एवढा उत्तम प्रतिसाद दिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद. आणि आता ह्या परफॉर्मन्स नंतर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या माऊसाठी सॉरी 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 रेवासाठी नरसिंह किल्लेदार एक गाणं गाणार आहेत. टाळ्या. ए बाबा तर नाही नका म्हणू हं. नाही बाबा गा ना प्लीज. अमृता. अहो म्हणा ना. हम्म. मी गाताना गीत तुला लढीवाळा हा कंठ दाटूनी आला हा कंठ दाटूनी आला मी गाताना गीत तुला लढीवाळा हा कंठ दाटूनी आला हा कंठ दाटूनी आला. मी दुःखाच्या बांधून पदरी गाठी जपले तुझ ओटी पोटी कधी डोळ्यांना काजळ तुझ भरताना गलबला जीव होताना मी गाताना गीत तुला लढीवाळा हा कंठ दाटूनी आला हा कंठ दाटूनी आला. बाबा गाणं खरंच खूप छान झालं. मला बोलवत नाही आता. हे वातावरण जे गंभीर झालंय ते मला वाटतं पुन्हा एकदा आपण हलकं फुलकं करूया. आणि ते वातावरण हलकं करण्यासाठी तुमच्या समोर येत आहेत पुन्हा एकदा बाबा आणि परशू काका. बघूया ते काय करतायत. टाळ्या. परशू. अरे दादा का माझ्या नावानं फुलभाज्या पेटवायला लागलाय. अरे हा तर परशू. अरे आरडाओरडा करू नको. तुझ्या पाठीला पाठ लावून आलेला भाऊ हाय मी. भाऊ कळलं काय. सावत्र असलो तरी भाऊ. अरे नको आरडाओरडा करू. अरे लोण्याचा गोळा आहे रे मी. वितळून जाईन बघ तुझ्या आरड्याओरड्याने. हा लोण्याचा गोळा.
शेणाचा गोळा आहे शेणाचा. आणि ते बघ ना ते अंगठ्या एवढंसं पोर नरसिंहाचा आवाज काढतंय. आत्याबाई आता त्या म्हातारीला कशाला हाक मारतोय अजून? वाकनेश वाकण्या गेला तिकडं मंत्रालयात. जानकी अरे कापसासारखं काळीज आहे रे तिचं. परश्या हा आता कसं माझ्याकडे बघ तरी बघ, माझ्या डोळ्यांची बटणं करून तुझ्या या झब्ब्याला लावतो का नाही बघ. वामन त्याला कशाला हाक मारतोय? नुसतं हाक मारायची. हिल्ल्या माग माग येतो की नाही बुगू 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 करत. बास रे बाबा, पोट फुटायची वेळ आली. चल. या धमाल परफॉर्मन्स नंतर आता सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते काय असणार आहे ते तुम्हीच बघा. टाळ्या. आता सगळ्यात शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे आणि ते काय असणार आहे ते तुम्हीच बघा. टाळ्या. अडवून कामज सोडाता पुर झालं ना धनी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी अडवून कामच सोडाता अडवून कामच सोडाता पुर झालं नाचणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी लव लव करीती हिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती लव लव करीती हिरवी पाती चमचमणाऱ्या चांदण राती वाऱ्यावरती गंध दरवळे केतकीच्या यावनी उगवली उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी उगवली शुक्राची चांदणी. वाह क्या बात है. आले वा, आज एका बाळाला त्याचं नाव मिळालं ना. रेवा, किती छान नाव आहे. पण जगासाठी जरी तू रेवा असली ना तरी आमच्यासाठी मात्र आमची माऊच आहे, हो की नाही? आणि माऊ तू खूप भाग्यवान सुद्धा आहेस, कारण आज तुझे बाबा तुझ्याशी तुझ्याच भाषेत बोलताय. तू भाग्यवान तर आहेस बाळा, कारण आता तुझी आई तुझ्या बरोबरच असणार आहे. सतत तुझ्याशीच बोलणार, तुझ्याशीच खेळणार, हो की नाही? असं काही नाही माऊ, कारण जेव्हा तुझ्या आईकडे खरंच खूप वेळ होता ना तेव्हा दिवस दिवस तिच्याशी बोलायला सुद्धा कोणी यायचं नाही. एक मिनिट, आता तू माऊच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्याशी भांडणार आहेस का? हो, कारण आता माझ्या बाजूनी भांडणार, माझी बाजू घेणार असा हक्काचा माणूस मला मिळालाय ना. म्हणजे माऊ माझी कोणीच नाही का? तुझीच आहे? असं काही नाही, तिला
विचारा. तिने जर का असं सांगितलं की बाबा माझे जास्त जवळचे आहेत तर ते तुमचे. हाच घोळ प्रत्येक आई घालते. जगातल्या कुठल्याही बाळाला कधीही विचारलं की तुला आई भारी वाटते का बाबा, तर आईच म्हणणार ना, कारण आई सगळ्यात जास्त वेळ देते बाळाला. म्हणून तर शाळेमध्ये 10-10 मार्कांचे निबंध आईवर असतात, बाबांवर नाही. आणि चुकून जर बाबांवर निबंध आला तर काय लिहिणार? कारण प्रत्येक वेळेला बाबा चिडले की आई त्याला पाठीशी घालते, त्या बाळाला समजवते. त्यामुळे आई सगळ्यात थोर असते. पण बाबा मुलांना वेळ देतात का? त्यांच्याशी 4 गोष्टी प्रेमाने बोलतात का? अगं पण तेव्हा ते बाबा त्या बाळाच्या भवितव्यासाठी झटत असतात. हे कुठली आई का समजावून सांगत नाही? आणि म्हणूनच आई कायम त्या कवितांच्या आणि चाकोरीबद्ध निबंधांच्या बाहेरच पडू शकत नाही. हो, आणि मग बाबा सुद्धा स्वतःच्या मीपणातून कधीच बाहेर पडत नाही. मी घरासाठी हे केलं, मी घरासाठी ते केलं. हे काय बघितलंस? या बाळाला आत्ताच कळलंय कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं. किती गाढ झोपली बघ. वा, काय जेवण झालंय अहिल्या, फर्स्ट क्लास. त्या आचार्याला ना मी 500 रुपये एक्स्ट्रा दिलेत, म्हणलं ठेव. अप्रतिम जेवण होतं. मसाले भात तर वा 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 वा. तुला सांगतो अशी तुपाची धार पडली ना मसाले भातावर. हो हो हो. तुमच्या समोर जेवण ठेवून कोणी काहीही करवून घेऊ शकतं ना तुमच्याकडून? नाही असं काही नाहीये, पण जेवण खरंच चांगलं होतं. हो ना. त्या मसाले भाताच्या तुपात आज नक्की काय करायचं होतं हे सुद्धा तुम्ही विसरून गेलात. हा, नाही विसरून नाही गेलो, पण काय झालं, अगं अचानक आत्या समोर आली ना, म्हणलं राहू दे आता. कारण काय झालं की ही अशी कारणं देणं आता बंद करा. आज काय सांगायचं होतं लक्षात आहे तुमच्या? माहिती आहे ना तुम्हाला सगळं? मग ठीक आहे, सांगा आता काय सांगायचं होतं आज तिथे. एक तर हे असं बोलू नकोस माझ्याशी. तू काय परीक्षा घेतेस माझी? हो, मी तुमची परीक्षाच घेते. आता सांगा ना मला काय सांगायचं होतं तिथे. हे असं आरडाओरडा करून विचारणार असशील ना तर आठवत नाहीये मला काय सांगायचं होतं. ते बाहेर काय चाललंय? बाहेर काय चाललंय माहिती आहे ना तुम्हाला? ते सगळं आपल्यासाठी नव्हतं. ज्यांना मुलं झाली आहेत त्यांच्यासाठी हे सगळं होतं. आणि म्हणूनच आपण मूल दत्तक घेतोय हे आज सगळ्यांना सांगायचं होतं.